गडावर बहिर्जी नाईक बाशिंका घेऊन आले. शंभूराजांच्या लग्नाचीच चर्चा सुरू झाली. कित्येकांनी मुली बघायलाही सुरुवात केली. थोडी चटणी वाढा. आऊसाहेब काय म्हणाले? त्या म्हणाल्या, तुम्ही वरमाई, आम्ही काय आजीचिराची धनीण. हरकल्या नाही? नाही, नेहमीप्रमाणे जसं हसून खेळून बोलतात तसं नाही बोलल्या. गप्प होत्या. आपल्या कामानिमित्त बोलल्या तरच, नाहीतर आम्हाला असं वाटतंय लवकरच घरात शुभकार्य व्हायला हवं. आम्हालाही असंच वाटतं. शुभ कार्य व्हावं आणि त्यातून शंभूराजेंच्या लग्नाला आपला होकार असेल तर गडावरची मरगळ लगीन कार्याच्या निमित्ताने दूर होईल. तक्वारबाईंचं म्हणणं खरंच आहे हो. आपल्याला काय वाटतं? आमचा होकार आहे लग्नाला. महाराज, आता बघा, बघता बघता आनंदाला उधाण येईल. लगबग सुरू होईल लगेच. खरेदी, कापड चोपड, सोने नाणे, दागिने, लुगडी, बांगड्या चुडे सगळं करा. पण आमच्या ताटाकडेही लक्ष असू दे वरमाईंचं. अगं बाई, आऊसाहेब, जसे आमचे आबासाहेब बोलताना कधी कधी विनोद करतात तसेच कधी कधी आजोबाही करायचे ना. हो, गमतीशीर बोलायचे ते बोलायचे आणि सभा हसायची. काय म्हणायचे? आता नाही आठवत. आठवत बसतही नाही. खूप त्रास होतो. तरी एखादे बोलणे सांगा. ते म्हणायचे, आषाढात तट्टू, श्रावणात भट्टू आणि भादव्यात कुणबट्टू. म्हणजे आषाढात तट्ट म्हणजे खूप पाऊस होतो, हिरवा चारा होतो आणि म्हणून तट्टू म्हणजे जनावर मजेत असतो. श्रावणात भट्टू? श्रावणामध्ये उत्सव असतात, सणवार असतात, पूजा अर्चा असते, त्यामुळे भट ब्राह्मणांची खूप मिळकत असते. आणि भादव्यात म्हणजे भाद्रपदामध्ये पिकं येतात, रास घरी येते, त्यामुळे कुणबट्टू म्हणजे शेतकरी खुश असतो. आणि म्हणून ते म्हणायचे, आषाढात तट्टू, श्रावणात भट्टू आणि भादव्यात कुणबट्टू. खूप गमतीशीर स्वभाव होता त्यांचा. अखेर आमची गंमत करून निघून गेले महाराज साहेब. आता तुम्ही मला बक्षीस द्याच. अहो खरंच द्या. कशाबद्दल? तुम्ही असता निवांत, पर तुमच्यासाठी या सुंदरीचा जीव माशासारखा तडफडत असतो. या काय झालंय? शेवटी छडा लावायचा तो लावलाच म्या. छडा? कसला? तुमचा तर ना. आता रातभर रामायण ऐकलं तरी सकाळी उठून विचारता का रामाची सीता कोण. काय सांगायचं राणी साहेब, आपलं ठरलं होतं ना का युवराजांसाठी मुलगी बघायची म्हणून. हो, त्याचं काय? अव मग एक मुलगी हाय आपल्याच नात्यातली. कोण? अहो तुमची भाची. भाची? अहो तुमचं चुलत धारोजी बाबा, त्यांची नात उमा. अय्या, अगं हो ग, उमा आता लग्नाला आली असेल ना ती? हा मग. आणि कसं आहे, आपल्याच ऐकण्यातली नाही का. खूप छान स्थळ आहे हे. उमा, अहो वाईच कमी पण येसनच समजा की.
आपण हिसका दिला की वड लागणार युवराजांना. खरंच आता मात्र तुला बक्षीस द्यायलाच पाहिजे. जिजा, महाराज साहेब, आऊसाहेब, आल्याचा पाक आणलाय. बरं झालं आणलास. थोडा कोरडा खोकला झालाय. पण आज न सांगताच आणलास. सकाळीच आणणार होतो, पण रात्री महाराज गडावर आले आणि मग सकाळी सगळी धांदल झाली आमची. धांदल तर होणारच. शिवबाचं येणं वाऱ्यासारखं आणि जाणं वाऱ्यासारखं. आऊसाहेब, आम्ही काय म्हणतो, आता महाराजांच्या मनात आलंच ते शंभूराजांच्या लग्नाचं, तर आमच्या भावाची मुलगी आहे, एकदम घरंदाज आणि वळणदार. एकदा तुम्ही बघून घेतलं तर. आम्ही आमच्या मुलाची 8 लग्न करून दिली. तुम्ही 8 जणी मिळून तुमच्या मुलाचं 1 लग्न करू शकत नाही? आऊसाहेब, तुमची सर आहे का आम्हाला? तुम्ही हाती माती घेतलीत तरी सोनं करता तिचं. एखाद्या वटलेल्या झाडाखालून गेलात तरी पालवी फुटते त्याला. सगुणा, आऊसाहेब, एवढी सोयरीक जमवा, आम्हाला मोठा आनंद होईल. ठीक आहे, बोलतो आम्ही शिवबांशी. बोलून घ्या आणि ठरवाच सोयरीक. येतो आऊसाहेब. सगुणा, आल्याचा पाक खायला आणला होता का दाखवायला? असं होतं बघा आमचं. होणारच वरमाई. कुई कुसरी धामण दुसरी. सांगा शंभूराजांच्या बायकोची वाट कुठली? ही वाट. थांबा, आता आम्ही. कुई कुसरी धामण दुसरी. सांग शंभूराजांच्या बायकोची वाट कुठली? या बाजूला असणार शंभूराजांची बायको. नाही नाही त्या बाजूला. नाही या बाजूला. नाही नाही त्या बाजूला. नाही या बाजूला. नाही त्या बाजूला. आमचा बदाम या बाजूला गेला. नाही त्या बाजूला. शंभूराजे, बदामाने तुमच्या बायकोची वाट दाखवलीये. हो हो, या बाजूला. शंभूराजांचं लगीन होणार. आम्ही करवली होणार. आमचं लगीन तलवारीशी लागलंय. वरबाप म्हणून चांगलीच धावपळ सुरू झाली दिसते. धावपळ नाहीतर. आजकाल गडाबाहेर घोडा पडतोय तो वधू संशोधनाच्या मोहिमेसाठी. बरोबर ना? सोयरा राणे साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आणि वधू संशोधन तर बिलकुलच नाही. आम्हालाही खबरा कळतात हो. आम्ही फक्त शंभूबाळांचं लग्न करतोय एवढंच म्हणालो होतो. तेवढंच पुष्कळ होतं. लगेच सगळ्यांची धावाधाव सुरू झाली. असं झालं तर आता आम्ही थोरल्या. शंभूराजेंचं भलं बुरं बघणं हे आमचं कर्तव्य. पण ते राहिलं बाजूला. इथे हेच लोक आपलं दुसरंच घोडं दामटवत आहेत. दुसरं म्हणजे
सगुणाबाई आपल्या भावाच्या मुलीबद्दल आऊसाहेबांकडे जाऊन शिफारस करून आल्या. हे तुम्हाला कसं समजलं? सगळं येतं हो कानावर. आणि आम्ही म्हणतो आग्रह करावा, पण मुलगीही तशी असली पाहिजे, रूपवान, सुसंस्कारी आणि आपल्या तोला मोलाचं घराणंही असलं पाहिजे. नाहीतर नुसतं आपलं आपलं म्हणून गोंजारत बसायचं का? आणि आम्हाला विचारा ना. खरंय, तुम्ही थोरल्या, तुम्हाला विचारायलाच हवं. मी काय म्हणतोय, तुमच्या पाहण्यात आहे का कोणी? हो तर, तिचं रूप पाहून तुम्ही थक्क व्हाल. केवढी देखणी, रूपवान आहे आमच्या चुलत भावाची कन्या. म्हणजे धारोजी बाबांची नात? हो, तोला मोलाची माणसं, तोला मोलाचं घराणं, शिवाय मुलगी महाराज साहेबांच्या पुढ्यात वाढलेली, बंगळूरला. तुम्ही एकदा बघून या ना. बघू, विचार करू यावर. दोन्ही गोष्टी होतील. मुलगीही चांगली आहे आणि जुनी नाती नवी होतील. अरे वा, विचार चांगला आहे. आऊसाहेबांच्या कानावर घालू. आऊसाहेबांनी हात झटकले. त्या म्हणतायत तुमचं तुम्ही बघा. त्यांनी सगळं तुमच्यावर सोपवलं. तरीही आऊसाहेबांचा विचार हा महत्वाचा आहेच. आम्ही शंभूबायांचं लग्न करतोय ते आऊसाहेबांच्या आनंदासाठी. हो तर, आणि आम्ही म्हणतोय ते जर का जुळून आलं तर आम्हालाही खूप आनंद होईल. बघू, प्रयत्न करू. प्रयत्न नाही, हे जमायलाच हवे. आमचा एवढाही हट्ट पुरवणार नाही का? लग्न हे कोणाचे हट्ट पुरवण्यासाठी नसते सोयरा. लग्न हा पंख मिळण्याचा सोहळा समजतो आम्ही. आता त्या सोहळ्यात तुम्हाला कावळ्याचे पंख मिळतात का फुलपाखराचे, राजहंसाचे का मग गरुडाचे, यावर तुमचं आकाश निर्भर असतं. आम्ही आमच्या मनासारखंच करून दाखवू. बाईसाहेब, एक बोलू आमच्या मनातलं? बोला ना, विचारताय काय? नाही, म्हणजे आमच्या नात्यातली एक मुलगी आहे, अतिरूपवान आहे. आपल्या राजगडावर आली तर शुक्राची चांदणी म्हणून शोभेल. देखणी आहे? देखणी आपल्या शंभू बाळाला शोभेल. दोघांचा जोड शिवपार्वतीचा दिसेल. माणसं कशी आहेत? खूप चांगली आहे. मग महाराजांना बोलून बघा. आता हे काय बाई, आम्ही बोलायचं? आम्हाला कुठलं एवढं धाडस? महाराजांसमोर गेलो तर शब्दही फुटत नाही. तुम्ही बोला ना. आम्ही नाही, फार तर आम्ही येतो तुमच्या सोबत. तसंही चालेल. मग बोलू कसं तरी. जे बोलायचंय ते लवकर बोला. असेल योग तर जुळून येतील सगळ्या गोष्टी. माझी उमा अप्सराच जणू. आई, आणखी एक फुलमाळ ना माझ्या केसात. तळबीडला धावत आलो तर आलोच माग लगेच खलिता. कोणाचा खलिता? सोयरा राणी अक्काचा खलिता, राजगडावरून. हे बघा, तीर्थरूप बंधू परसुचे मोहिते सरदार. वंशनी खलिता पाठवलाय म्हणजे महत्वाचं काहीतरी असणार. महत्वाचं? अहो, जेवत असाल तर हात धुवायला गडावर या म्हणाले, आणि येताना संगट उमाला घेऊन या म्हणाले.
ओमाला? हा, शंभूराजांच्या लग्नाचं काय चाललं असेल का त्यांचं? जाऊन तर येऊ, बघू काय ते. माझी लेक राजगडावरची राणी होणार असेल तो उद्या निघायचं, ते आज निघा. मग करा तयारी, चला जाऊन येऊ राजगडावर. वय वय. माझे कापडे घेतलेत का ग? वय. बघू. ऐकलं का? काय ग? नाही, जवळजवळ ठरलंच म्हणून समजा लगीन. कुणाचं? तुझं? माझी अजून किती लगीन लावतेस ग? अगं तुझं काय? म्हसोबाला नाही बायको आणि सटवीला नाही नवरा, तशी तुझी गत. अगं हो हो, लगाम दे. बोल, मला फुलं घेऊन देवघरात जायचंय. अगं शंभूराजांचं लगीन ठरल्यात जमा हाय, आणि 2 दिवसात गडावर मेणा येईल बघ नवरीचा. अगं मग देवच पावला की. आता तू मळवट भर, अक्षता घे आणि उभी राहा लांब. लांब? किती लांब? गडा खाली जाऊन उभी राहू? काय ग, आवडलं नाही? अगं न आवडायला काय झालं? येल मांडवाव जातोय, मला खुशीच आहे की. आणि नवरी बी सोयरा राणी साहेबांच्या माहेरची आहे. अगं कुठली का असना, पर एक ध्यानात ठेव, शंभूराज वादळ आहेत वादळ, आणि हे वादळ सांभाळायचं तर पदर कसा मोठा आणि मजबूत हवा. ध्यानात ठेव. आम्ही जरी थोरले असलो तरी कुणालाही आजवर डावललं नाही. डावललं का धाकट्याबाई? नाही. कुणाला रुतेल, कुणाला खुपेल असं वागलो नाही. का वागलो सकवारबाई? नाही. आमचं नेहमी एवढंच म्हणणं असतं की आपण सगळ्या महाराजांच्या स्वामीनी, या राजगडावरच्या राण्या. बरोबर ना? बरोबर. आपला विचार एक असला पाहिजे, आचार एक असला पाहिजे, नाहीतर एकीचं तोंड पूर्वेला दुसरीचं पश्चिमेला, हे योग्य नाही. बरोबर ना सगुणाबाई? हो, सगळ्या जणींनी एका विचाराने चाललं पाहिजे. आता शंभूराजेंचे लग्न निघाले. महाराजांनी संमती अशी दिली की सगळ्या जणी लागल्या स्थळ शोधायला. शोधायला हरकत नाही, आपलंच लेकरू आहे. पण याचा अभ्यास किती जणींचा आहे? राजगडाच्या पायरीवर पाय ठेवणारी पावलं कशी असली पाहिजेत? राजगडाच्या बाले किल्ल्याच्या भगव्याकडे बघणारी नजर कशी असली पाहिजे? तेजस्वी. शंभूराजेंसाठी स्थळ शोधताना या सगळ्या गोष्टी महत्वाच्या. बाईसाहेब म्हणतात अगदी तशीच मुलगी पाहिजे. आणि आम्हाला असे वाटते की लग्न म्हणजे कुणाचा हट्ट पुरवण्यासाठी नसते. लग्न म्हणजे पंख मिळण्याचा सोहळा असतो. या सोहळ्यात कावळ्याचे पंख मिळतात का चिमणीचे, का गरुडाचे पंख मिळतात हे ठरणार असते. त्यामुळे कुणीही घाई गडबड करू नये, शांत बसावे. पण मग शंभूराजांसाठी मुलगी बघावी की नाही? आम्ही बघितली आहे, आणि तसं आम्ही महाराजांना सांगितलं सुद्धा आहे. आमच्या चुलत भावाची मुलगी आहे. मुलगी देखणी आहे, सुसंस्कारी आहे, राजपूत घराण्याची आहे. येईलच लवकर गडावर. आई जगदंबेच्या आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे स्थळ जवळ जवळ पक्के होईल. उगाच आपल्याला असे नको वाटायला की आम्ही आपल्याला काही सांगितलेच नाही. बरं झालं तुम्ही सांगितलं. आम्हाला लपवून करायला काही आवडत नाही. त्यामुळे तुर्तास तरी स्थळांचा शोध थांबवा. साकवारबाई, सगुणाबाई, कळलं का? जी. मुलगी आमच्या चुलत भावाची आहे. राजगडाला आणि शंभूराजांना शोभणारी आहे. बघालच तुम्ही.